नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. चला, आजची सुरुवात केली देवीच्या दर्शनापासनं. चला, देवीचं दर्शन घ्या सगळ्यांनी. मी आजचा दिवसभराचा रुटीन तुम्हाला शेअर करणार आहे, नक्की तुम्ही बघा. चला, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगते. माझ्या कळसाचं नारळ तुम्हाला थोडंसं वेगळं वाटतंय, हे बघून घ्या. देवीचा भट वगैरे बदलला. काल अचानक माझ्या कळशाच्या नारळात तडा गेला, तो बी तुम्हाला मी दाखवते. चला, मी आजचा माझा रुटीन दाखवणार आहे. एका घटाचा नारळ बदलला, अचानक तडा गेला आहे. केवढा मोठा तडा गेला आहे. पाणी तर तसंच आहे. काय असं माझ्या आईने संकट ओढून घेतलं. सप्तसुंगी माते की जगदंबाई सुखाचं ठेव ग, कोणतं संकट येऊ नको देऊ. चल, माझ्या आई तर सदैव पाठीशी तुमच्याची पाठीमागं उभे राहावी, आईच्या चरणी प्रार्थना. चला, आजचा माझा रुटीन दाखवते. आज मी थोडे बाहेर जाणार आहे, तुम्हाला सगळं शेअर करणार आहे मी. ते नक्की तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आज गेले नाशिकमध्ये खरेदी सामान करण्यासाठी. नक्की तुम्ही बघा मी काय काय खरेदी करते. नाशिकला पोचलो, त्यानंतर गेलो गंगेवर हळदी कुंकू घेतलं 1.25 किलो. 1 मिठाची पुडी घेतली, चूल घेतली आणि शिरई टोपली सूप घेतलं आणि त्यानंतरून पुन्हा देवीच्या दर्शनासाठी गेलो. तांबोळे कोणची? शिरई टोपली सूप घेतलं, त्यानंतरून देवीचं दर्शन घेतलं. खूप सुंदर देवी होती. अंबा माते की जय. देवीचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही गेलो कपिलेश्वर दर्शन घेण्यासाठी. हर हर महादेव शंभो. पूजेसाठी सोवळं घेतलं. पूजेसाठी ब्लाऊज पीस घेतले आणि खूप वर्क केलेले छान ब्लाऊज बघितलं. खूप सुंदर ब्लाऊज होता, नक्की तुम्ही बघा. भांडीच्या दुकानात गेलो, तिथून गडवा घेतला पूजेसाठी आणि पुढे निघालो. आले बघ. कपिलेश्वरला आलो आपण आता. रामफूल लावून हे काय समोर कपिलेश्वर. खरेदी वगैरे केलं आणि आम्ही गेलो जेवण करण्यासाठी. थाळी घेतली, जेवण वगैरे केलं आणि निघालो पुन्हा घरी. तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग आवडतं, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.